इकडे एक आता ऊनच आहे, आपल्याला ताण लागते. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. तर सकाळी 4 वाजलेले आहेत आणि मी जाणार आहे आज ओझर आणि लेण्याद्रीचे दर्शन घ्यायला. बाईक राईड आहेत 5-6 जण मुलं आहेत काहीतरी. ते आता गेल्यावरच समजेल किती जण आहेत आणि किती जण नाही. इथून तर मी आणि सुशान आहे. आता पुढे जाऊन भेटूया कोण कोण आहेत. अजून ते मित्र आहेत आपले स्कूल फ्रेंड, तर जाऊन भेटूया आता तिथेच. तर गाईज आता आम्ही निघलेलो आहे. तर दैसर मुलं आम्हाला बोलले, आमचे सर्व मित्र आहेत तिथे. आता आम्ही बसून ती आपली रेडी आहे. चला आता आपण निघूया, डायरेक्ट तिथंच जाऊन भेटूया. तर गाईज आता आम्ही पेट्रोल पंपवर पोहोचलो. तुम्ही बघू शकता पाठीमागे आपले मित्र आहेत, ते पेट्रोल सुद्धा भरतात. इकडे मीच आहे आपल्या बसंतीमध्ये भरलेलं आहे, पूर्ण टाकी फुल बघू शकतो मी. तर आपला अजून एक मित्र आहे, तो पनवेलला थांबलेला आहे. तर तिथे आपण जाऊन भेटू आणि तो सुद्धा आपल्या बरोबर येणार आहे. तर आपण पूर्ण सर्वजण एक साथमध्ये निघूया. तर आता आपण तिथेच जाऊन डायरेक्ट भेटूया. तर आमच्या सर्वांचा प्लॅन चेंज झाला आणि पहिलाच दर्शन मी मड गणपतीचा घेत आहे. मस्त. गाईस आता आम्ही आलेलो आहे इथं मडचा गणपती. तर तिथे दर्शन घेतो आता, मग पुढे भेटूया कुठे जायचं ते बघू शकता. मड गणपती अष्टविनायकमधला एक. तर चला आता मस्तपैकी दर्शन घेऊ. तर आतमध्ये जातो आणि मस्तपैकी दर्शन घेतो. तसं तर सकाळी गर्दी नसते. बघूया. आम्हाला आता मस्तपैकी आरतीसुद्धा भेटलेली आहे सकाळची. खूप आनंदाचा क्षण आहे हा. आरती भेटणं खूप महत्त्वाचं. तर गाईज मस्त दर्शन झालेलं आहे आमचा मडच्या गणपतीचा. एकदम म्हणजे गर्दी काहीच नव्हती, एकदम पाय दर्शन झालेलं आहे. मुख दर्शन सुद्धा नाही झालेलं, पाय दर्शन झालेलं आहे. आणि इकडे बघू शकता मस्त असा एक तला आहे, बघू शकता. हे आमचे मित्र. सांगितलं मडचा गणपती आहे. तर गाईज बघू शकता मालशेज घाटातला व्ह्यू सकाळचा. वाजलेला आहे 6 आणि आज सकाळचा व्ह्यू बघू शकता. मस्त सर्वजण तर नाश्ता करून घेतो, मग भेटूया आपण मस्त की नाश्ता झाल्यानंतर. तर गाईज मस्तपैकी नाश्ता झालेला आहे सर्वांचा. मस्तपैकी डोसा वगैरे खाल्लेला आहे आणि सर्व आता एकत्र आहे तिथे. आता इथे जाणार आहे ओझरला. तर डायरेक्ट ओझरलाच भेटूया आपण. तर गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहे ओझरला. तर इकडे सर्व पार्किंग केलेली आहे गाड्यांची आणि हेल्मेट लावण्यासाठी बघा किती जुगाड केलेला आहे. बघा किती जुगाड केलेला आहे बघा, पैसे वाचवण्यासाठी. एक लोकला बघा किती 4 हेल्मेट जॉईन केलेले आहेत. तर चला आता मंडळी आपण दर्शन घेऊया. चला चला लवकर. तर आता मंदिरामध्ये आम्ही एंट्री करतो, तर तुम्हाला दाखवतो सर्वांना.
तर पहिला बुटेसुद्धा काढून घेऊया. आता आपण मंदिरामध्ये सहज जाणार आहे, बघू शकतो. ही अशी मस्त एंट्री आहे. आता आपण जाऊया मस्त बघूया कसं काय आहे ते. मी तर पहिल्यांदा आलो आहे. तर ही अशी मस्त एंट्री आहे आणि इथून असं जायला रस्ता आहे, फिरून फिरून जायचं आहे. बघूया आपण पुढे. तसं तर आज गर्दीसुद्धा नाही आहे, कारण की आम्ही आज लवकरच आलेलो आहे. आता मस्त एक आपल्याला दर्शनसुद्धा होणार आहे. आपण मंदिरात जाणार आहे. मस्त अशी वरतून फोटो काढायला भेटले तर बघूया. तर गाईस फोटो तर काय काढायला भेटले नाही, कारण मी ते बोलायला लागले फोटो नाही काढायचे. तर मी बाहेरून येऊन मस्त की व्हिडिओ शूट केले, तुम्ही बघू शकता. आतमधून तर काय काढून नाही दिलं. आई मस्त दर्शन झालेलं आहे आमचं आता. तर बाकीचे सुद्धा दर्शन करायला गेलेले आहेत. तर आता बाहेर आले की त्यांना भेटू आपण. बांधा लवकर लवकर हाताना दोरे. दोन दोन करणार त्याचे. नीट खेच. काम जमतच नाही याला. नाही रे, काम बरोबर जमत नाही तुला. अरे घेतले ते धागा आहे शेवटी. प्युअर व्हाईट से हॅलो. आम्ही ट्रेन राहिले मला असं मस्त दिसतो. रेव दिले फेकते गाडी. तर गाईस मस्त की दर्शन झालेलं आहे आमचा सर्वांचा. तर आता प्लॅन करतात पुढे शिवनेरीला जायचा प्लॅन चालू आहे. तर बघूया सक्सेसफुल होतो की नाही. इथे मस्त एक नदी सुद्धा आहे, ती तुम्हाला दाखवतो. मस्त आहे की इथला व्ह्यू आहे तो खूप छान आहे. ओझरचा गणपती तर बघू शकतो मी. ही नदी आहे, ही आमची गँग आणि हा असा व्ह्यू आहे इकडे. आणि आपली गाडी सुद्धा तिकडे पार्किंग केलेली आहे. तर आता आपण जाणार तिथे. सिनेमॅटिक
गाईज मस्त आता आम्ही माथेरानला पोहोचलेलो आहे. तर आता किती घंटे लागते? 1 घंटे लागतात असं बोलतात. पण बघूया आमची मंडळी किती घंटे स्पॉन्सर कर ना एकाही गोष्टीसाठी. हा इच्छी गाव कसली स्पॉन्सर पाहिजे तुला? काहीतरी स्पॉन्सर हा आमच्यासाठी दुसऱ्या काय स्पॉन्सर पाहिजे? कर ना काहीतरी. मला एक कुल्फी कर ना. मला एक कुल्फी कोण आमची नेते तुमची बंद आहे. हा 100%. किती एंट्री? चला लवकर लवकर. चला लवकर 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 चला लवकर. शिवनेरी किल्ला. तर इथं मस्त एक गेट आहे बघू तुम्हाला दाखवतो आता. हा बघा गेट आहे मस्त वेगळी. इकडे मस्त चापाचे झाडे सुद्धा आहेत. इकडे बघू शकता मस्त वेगळी असा सीन आहे इथं. तर आपल्याकडून गाईस खाली जी आपण एंट्री झाली आपली तिथून आपल्याकडून आपण जे वरती बिस्लेरीच्या बाटल्या नेतो वरती, तर त्याचे आपल्याकडून पैसे घेतात. कारण आपले किल्ले लोक घाण करतात बाहेरचे येऊन. तर त्यामुळे आपण ते 50 रुपये घेतात एक बाटलीचे. ती जर बाटली आपण वरतून वापस घेऊन आलो तर आपले पैसे वापस देतात. इथून आपली एंट्री बघा किती छान आहे बघू शकता. आपले किल्ले दरवाजे बघू शकता. दरवाजे ह्या दरवाजाना बघा किती टोकदार असे नक्षी आहे. तर आता चला आपण पुढे जाऊया. आपली मंडळी तर येते पाठवून. आता आपण जाऊ पुढे आणि मग त्यांना भेटूया. तर किल्ल्यावर बघा मस्त असे फुलांचे झाडंसुद्धा लावलेली आहेत आता. आणि खूप चांगला आहे. मी तर फर्स्ट टाईम आलो आहे या किल्ल्यावर. मला तर खूप आवडले. आता वरती जाणार अजून बघूया. बघू शकता तर गाईस 20 मिनटं झाले चालतोय. आता अजून भरपूर चढायचं आहे. इथे थकलो आम्ही. इकडे बघू शकता. आणि आमची मंडळी अजून काय आली नाही आणि दिसत सुद्धा नाही. तर आम्ही जाणार आताच पुढे पहिला त्यांच्या डायरेक्ट. इथून आहे हत्ती दरवाजा. तर बघूया हत्ती दरवाजा कसा आहे. तुम्हाला दाखवतो हत्ती दरवाजा कसा आहे ते. तर गाईज आता आम्ही इथे शिवनेरीवर पोहोचलेलो आहे. तर बघू शकता आमचा एक पार्टनर अजून आलेला नाही. आम्हाला पण दाखवा. तो खूप दमलाय बिचारा. खूप दमलाय. खूप दमलाय. त्याच्याकडून किल्ला चढणं म्हणजे त्याच्या आयुष्यातलं लय मोठं ध्येय जिंकणं. त्याचा सर बरोबर आहे म्हणून तो वरती येणार आहे. आता बघूया आता येतो की नाही येत ते समजेल आता आपल्याला पुढे. तर इकडे मी तुम्हाला दाखवतो सर्व आता किल्ले. हाय कुठे टँक बघूया काय आहे ते. बदामी नशीब तिथं दिलं नाही. बदामी
बदामी टँक. त्याला आपल्या भाषेमध्ये बदाम मिळते. तर बदामी टँक तुम्ही बघू शकता. टँक तर सुकलेला आहे पूर्ण, बघू शकता. हा असा आपला किल्ला आहे शिवनेरी. शिवनेरी किल्ला. किल्ल्यावरती सुद्धा मस्त पाण्याची सोय आहे. तर गाईस इथे पाणी मिळतो. तर 1 रुपयानीच इथे पाणी मिळतं बघा. 1 रुपयाची किंमत आहे ती आपण करत नाही. आमच्याकडे 5चे 10चे रुपये पण तेही सुद्धा चालत नाही. फक्त 1 रुपये टाकल्यानंतर 1 लिटर पाणी येतो इथे. आमचा माणूस आला वरती. नाही चढणारा माणूस तो आलाय आता वरती. कसं वाटतं भाई? कसं वाटतं? एकदम लाल झाले भाई. एनर्जी संपलेली भाई. आता जरा एनर्जी ड्रिंक पाजणार आहे आम्ही. तर गाईस आता आपण शिवाजीचं जन्मस्थान आहे ते तिथं जाणार. आता बघूया, तुम्हाला दाखवतो आमची मंडळी चाललेली सर्वजण. तर आता आपण पहिला शूज काढून घेऊया. शिवाजी महाराजांचा पालना आहे जन्मस्थान. वरतून जायला रस्ता आहे. मस्ती नको कर, मस्ती नाही करायची. नाही कोणाचे तर गाईज बघू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान आहे हा. इथं तला चला उडी घालू. हे मासे आहेत की बेडूक आहेत? बेडूक. हा झाड कशाचं आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आता मस्त निघलेलो आहे आता आम्ही लेण्याद्रीला. तर डायरेक्ट भेटूया लेण्याद्रीवरच. तर गाईज आता आम्ही लेण्याद्रीला पोचलो आहे. तर थोडा आता थोडा नाश्ता विष्टा वगैरे करू आणि लेण्याद्रीसुद्धा इथून तुम्हाला दाखवतो वरतून. हे बघा लेण्याद्री केव्ससुद्धा म्हणतात. तर आता वरती जाऊ आणि मगच तुम्हाला प्रॉपर कसं काय आहे ते दाखवू.
गाईज इथे वरती जाण्याचं सुद्धा तिकीट घेतले जातात. लेण्याद्री गणपती आहे तिथे सुद्धा तिकीट घेतले जाते. एका माणसाचे 25 रुपये. कशाबद्दल घेतात काय माहीत. मी विचारलं सुद्धा कशाबद्दल घेतात. तर बोलतं लेणी आहे म्हणून 25 रुपये तिकीट आहे बोलतं. तर बघूया. इकडे एक आता ऊनच आहे आपल्याला ताण लागते. चला चला लवकर लवकर लवकर. चला काय त्याचं दर्शन घेऊया मस्त घे. चला चला चला. इथे रे हा मग ओम गणपती नमः. गण गण गणपती जय श्री गणेशाय मस्त पैकी आपलं दर्शन झालं सर्वांचा. आणि हा इकडे गणपती आहे आणि गर्दी सुद्धा नाही आहे. आणि हा बघू शकता इथला व्ह्यू दिसत नाही का यायला फोटो बिटो दिला बस रे. डबल डबल डबल. आता दुसरा गुफा बघूया काहीच मस्त पैकी. सावकाश चढावे सर्वांनी. काय झोपू शकतो. काय झालं तुम्हाला इथून पडलो डायरेक्ट खाली. इथे काय ना दरवाजा बंद आहे. ते खोपच्यात चालू आहे आम्ही. तर इकडे बघूया आता. त्या होलातून घुसू आपण. बघू शकता इथून एंट्री आहे एक छोटीशी. आता इथून दुसरा जाऊ पुढे. 1 BHK होता. त्या इंजिनियरनी खिडकी दरवाजाची खिडकी लावली. बाकी खिडकी लावली दुसरा काय नाही. छोटी खिडकी बनवली इथे. शॉर्टकटला काय इथं उभं राहा. हां कधी एक नंबर झोपायला लावला. रात्रीला बसते रेंट द्यायची गरज नाही. तू झोपायचं सकाळी निघायचं.
नीट यार परशाल चिपकून रे चिपकून बिपकून ये कसं आहे तसं आहे. काय नाही फुगलो बाई. चौघ आहेत. तर गाईज मस्तपैकी आमचं जेवण झालेलं आहे. तर आता आलो थोडा पुढे मस्तपैकी जरा हे झालेलं आहे. बाकीचे तर अजून आहेत मागे. मी सर्व पुढं आलेलो आहे. तर त्यांच्यासाठी मी इथे थांबलेलो आहे. मस्तपैकी जागा आहे, थंड वातावरण आणि राईड करायला तर खूप मजा आली. तुम्ही पण या आणि मस्तपैकी राईड करा, खूप मजा येईल. आम्ही तर खूप मजा केली. तर गाईज आता आम्ही मालशेज घाटात जाणार आहे. मस्त तिथं थोडेसे फोटोशूट वगैरे काढणार आहे. मग तिथूनच डायरेक्ट आता मी घरी जाणार, घरी निघणार आहे आम्ही तिथूनच. पहिला मालशेज घाटात जाणार आहे.